नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके. आपण आहे सध्या रेवगाव तालुका जालना जिल्हा जालना येथे प्रेमानंद बाबा म्हणून असे एक थोर व्यक्ती होते. त्यांनी 132 वर्षापासून जो कार्यक्रम चालू होता लोटांगणाचा, तो कार्यक्रम हाती घेतला होता. आणि जी वारकरी संप्रदायामध्ये दरवर्षीप्रमाणे कार्तिक एकादशी असो, आपली आषाढी एकादशी असो, वेगवेगळे कार्यक्रम असतात. आपल्यासोबत सध्या एक महाराज आहे, आपण ते विष्णू महाराज बारड आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ही परंपरा कशी आहे आणि कशी सुरुवात झाली. आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने वैकुंठवासी प्रेमानंद बाबा उर्फ किसनराव गोडे पाटील यांनी चालू केलेली 132 वर्षाची परंपरा, जी परंपरा महाराष्ट्रामध्ये कुठंतरी आपल्याला पाहायला मिळेल. 132 वर्षापासून ही लोटांगणाची परंपरा, अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत महापुराण कथा आणि ज्ञानेश्वरी या ठिकाणी पारायण सोहळा गेल्या 132 वर्षापासून चालू आहे. आणि त्याहीमध्ये एक विशेष परंपरा या रेवगावने जपली आहे, ती आहे लोटांगणाची परंपरा. जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरची लोटांगणाची परंपरा 132 वर्षापासून ही समस्त ग्रामस्थ मंडळी आणि हा परिवार जपतोय. वास्तविक याची गरज काय आहे, तर आजच्या काळामध्ये याची गरज आहे शिक्षणाबरोबर संस्काराची अत्यंत गरज आहे. आणि जी संस्कार देण्याचं काम या गावाने दिलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राने या गावाचं ज्याप्रमाणे अनेक तत्वाने काही पाहण्याची गोष्ट असेल, तर एक मात्र तत्व निश्चित आहे की जसं घालुनी लोटांगण महाद्वारी, जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात की आपल्याला जर जन्माला यावं आणि जन्माला येऊन काय करावं असं जर वाटत असेल, तर घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावाया. वास्तविक या गावाने ही परंपरा जपली. यामध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीचं यामध्ये विशेष आणि महत्त्व आहे. आणि म्हणून मी एक विनंती करेल आपल्या माध्यमातून की पुढील वर्षी म्हणजे कधी, तर 2026ला कार्तिक शुद्ध एकादशीला हा लोटांगण सोहळा पाहण्यासाठी आपण महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील अन्य भावी भक्तांनी हा लोटांगण सोहळा पाहण्यासाठी यावं, अशी आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी रामकृष्ण. धन्यवाद महाराज. अशा प्रकारे हे लोटांगणाचा कार्यक्रम असतो. आणि महाराजांनी खूप छान प्रकारे आव्हान आपल्या महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे गाव असतात आणि त्या गावखेड्यामध्ये वेगवेगळी एक संस्काराची शिदोरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. तर ही रेवगावची लोटांगणाची प्रथा आहे. पूर्ण गावाला वळसा घालून ह्या लोटांगणात वयोवृद्ध असो तरुण असो हे लोक करतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि प्रथा कशी वाटली, अशी प्रथा कुठे आहे का कमेंटच्या माध्यमातून सांगा. हा व्हिडिओ आपण कुठून बघता कमेंटमधून करा, कमेंट करा.